थोडंसं उकळून बघू आपले पॉपकॉर्न. बघा ते आपले पॉपकॉर्न किती बनलेत का नाही छान. आता आपण बंद करू गॅस. बघा अजूनही थोडे थोडे होतात. आपण गॅस बंद करून थोडा वेळ आता आपण ह्याला गार झाल्यावर थोडंसं गार होऊन द्यायचं आणि काढून घ्यायचं. झाकण मारून ठेवायचं नाही तर भाजतं. चला आपण आज बनवूया पॉपकॉर्न. जे मूवी बघायला गेल्यावर जे मूवी थिएटरच्या बाहेर आपल्याला ते 500 रुपयाला जो कप मिळतो मोठा, ते आपण एकदम 30-40 रुपयात बनवू शकतो. त्यासाठी मी हे घेतलेली आहे मका. ही मका पॉपकॉर्नचीच मका असते, ती दुकानात मिळते. आणि हे घेतले हळद आणि मीठ. हळद अर्धा चमचा आणि मीठ 1 चमचा. आणि आपल्याला त्यासाठी हे तेल पण लागेल थोडंसं. आता मी त्याच्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई माझी ऑलरेडी गरम झाली. आता मी त्याच्यात तेल टाकते. तेल एवढं टाकायचं की ते आपले पॉपकॉर्न ना त्याच्यात बुडालं पाहिजे. हे जे आपले मकाचे घेतले आपण हे तळायसाठी, ते त्याच्यात डुबले पाहिजे एवढं तेल घ्यायचं. तर मी एवढं तेल घेतले अंदाजे की मका पूर्ण त्याच्यात बुडाली पाहिजे. आता हे तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये हे जे अर्धा चमचा हळद आणि हे मीठ आपण 1 चमच्याला थोडं कमी घेतले. मीठ थोडं कमीच टाकायचं, आपण वरतून पण टाकून खाऊ शकतो. आणि तुम्हाला ह्याच्यात मिरची जर तिखट खायचं असलं तर मिरची पावडर पण टाकायची. तर आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे. आता मी ह्याच्यात तेल गरम झाल्याच्या ह्याच्यात मी हे टाकते. हळद आणि मीठ आहे आपलं. हळद आणि मीठ असं हलवून घ्यायचं. तर ते चांगलं गरम होतं. आता आपण त्याच्यात हे पॉपकॉर्न सोडायचे. तर हे पॉपकॉर्न आहेत आपण घेतलेले, मी याच्यात सोडायचे. तर मी अजून थोडेसे पॉपकॉर्न घेते. तेल जास्त झालं माझ्याकडून. तर आता हे पूर्ण ह्याच्यात तेलामध्ये असे बुडाले पाहिजेत. आणि मग असं फुल गॅस करायचा आणि हे पटकन झाकून ठेवायचं, कारण ते फटफट उडतं. म्हणून आपण आता हे झाकून ठेवू. हे तुम्ही तुपात पण बनवू शकता, मी तेलात बनवणार आहे. आता हे आपण झाकून ठेवलंय. झाकून ठेवू आता थोड्याच वेळात. आता हे उडायला सुरुवात होईल. तुम्हाला थोडंसं वर करून झाकण दाखवणार आहे. आता फुल गॅस केला आपण. आता बघू ते कधी होते. बघा आता आवाज यायला लागला थोडा थोडा. पॉपकॉर्न आपले थोडे थोडे बनायला लागले. आता असंच आपण झाकण ठेवून झाकण ठेवून शिजवायचं. आता तुम्हाला आवाज येत असेल. आता आपला बनायला लागले ते. आपण थोडासा गॅस कमी करू. आणि आता ते पॉपकॉर्न आपले सगळे पॉपकॉर्न फुलणार आहेत. आता एक एक पॉपकॉर्न आता फुलायला लागलेला आहे. पूर्ण फुलल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता उघडू नाही शकत कारण ते पॉपकॉर्न हे दिसत असत तुम्हाला थोडंसं व्हायला लागले. बघा असं तुम्हाला आवाज येत असेल. आता गॅस एकदम बारीक करू आपण. आता हळूहळू ते सगळे पॉपकॉर्न होणार आपले. पूर्ण कढई भरून पॉपकॉर्न होतील आपले आणि एकदम टेस्टी लागतात. तुम्ही पण असंच माझ्या पद्धतीने करून बघा, पण थोडी सावधानी बाळा, कारण थोडं सतर्कतेने करा. कारण हे तेल टाकतो ना आपण, त्याच्याबरोबर जर आपण जास्त वेळ उघडं ठेवलं तर मग ते पॉपकॉर्न आपल्या अंगावर उडून भाजू शकतो. म्हणून एकदम सावकाश पटकन झाकण ठेवायचं. आता मी तुम्हाला दाखवते. थोडंसं उघडून बघा आपलं हे बनायला लागलं. जास्त वेळ उघडं नाही ठेवू शकत. बघा आता आपण फुल गॅस केला तर पटपट पटपट व्हायला लागलेत. आता ते थोडा फुल गॅसच ठेवायचा. अंदाज पंचे ते कमी करायचं. ते आवाज कमी झाला की मग गॅस बंद करायचा. पण आता थोडंसं उकळून बघू आपले पॉपकॉर्न. बघा आपले पॉपकॉर्न किती बनलेत का नाही छान. आता आपण बंद करू गॅस. बघा अजूनही थोडे थोडे होतात. आपण गॅस बंद करून थोडा वेळ आता आपण ह्याला गार झाल्यावर थोडंसं गार होऊन द्यायचं आणि काढून घ्यायचं. झाकण मारून ठेवायचं नाही तर भाजतं.
पण आता थोडंसं उकळून बघू आपले पॉपकॉर्न. बघा आता आपले पॉपकॉर्न किती बनलेत का नाही छान. आता आपण बंद करू गॅस. बघा अजूनही थोडे थोडे होतात. आपण गॅस बंद करून थोडा वेळ आता आपण ह्याला गार झाल्यावर थोडंसं गार होऊन द्यायचं आणि काढून घ्यायचं. झाकण मारून ठेवायचं, नाहीतर भाजतं.